कृपा कटाक्षाची किरणे मोहसमुद्राचे आटणे घडे जये त्या श्रीकृष्णे वल्लुतया ते मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम् श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करम् शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणम् सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः सर्ववेदान्तसिद्धान्त गोचरन्तमगोचरम् गोविन्दं परमानन्दं सद्गुरुं प्रणतोऽस्म्यहम्। आपला समाधी आणखीन काय म्हणूया सगळा जो आपला विचार चाललेला आहे तो अहंकार समाधी कशी सिद्ध होते, त्याच्यासाठी काय काय लागतं, कोणाला ती मिळते, तो समाधी पुल्लिंगी शब्द आहे. इतकी सवय झालेली आपल्याला सगळ्यांना. पण हा सगळा विषय चालू आहे. गेल्या वेळेस झालं होतं की जो सगळ्या कर्मांचा ज्यांनी त्याग केलाय, आता हा त्याग म्हणजे प्रत्यक्ष त्याग अपेक्षित नाहीये, तर मनातून त्याग अपेक्षित आहे. कारण शंकराचार्यांनी जरी संन्यास घेतलेला असला, त्यांचे शिष्य जरी बहुतांशी संन्यासी असले, तरी देखील आपण आज संन्यास घेऊ शकत नाही. तेव्हा आपल्याला जो विचार करायला लागतो, तर तो विचार संसारिकाच्या दृष्टीनेच करायला लागतो. आणि संसारात राहून देखील आपल्याला जर का परमार्थ साधायचा असला, तर मनातून आपल्याला त्याग करायला लागतो. आणखीन हा जो त्याग आहे हा आपल्याला सहज करता येतो. समर्थाने म्हटलेलं आहे की संसारी असून युक्त तोच जाणावा संयुक्त अखंड पाहे युक्तायुक्त विचारण आहे. संसारात असून सुद्धा मुक्त आपल्याला होता येतं. संसारी असून मुक्त तोची जाणावा संयुक्त म्हटलेलं आहे त्यांनी. आणखीन हे शक्य आहे कारण माऊलींनी पण म्हटलेलं आहे की जेथ मन आणि बुद्धीचे ऐक्य अति असा जो आहे, तर त्याला संन्यास म्हटलेला आहे. अर्जुना समत्व चित्ताचे तेच सार जाण योगाचे जेथ मन आणि बुद्धीचे ऐक्य अति. म्हणजे बुद्धीचे निर्णय आणखी मनाचे संकल्प हे सगळे जेव्हा एका विचारात चालतात, तर त्यावेळे समाधी मिळणं म्हणजे सम्यक आधान म्हणजे चित्त अखंड त्या परमात्म्याच्या ठिकाणी राहणं हे शक्य असतं. त्याच्यासाठी संन्यास घ्यायलाच हवा अशी अट नाहीये. तशी अट असती तर एकनाथ महाराज म्हणा, तुकाराम महाराज म्हणा, असे अनेक गृहस्थाश्रमी संत होऊन गेले. गोरोबा काका, त्यांना मग कसं शक्य झालं असतं ह्या पदाला पोचणं? म्हणून फक्त संन्यासीच पाहिजेत असं नाही, सर्व कर्मांचा प्रत्यक्ष त्याग केला पाहिजे असं नाही. तर त्याच्या आसक्तीचा त्याग करणं आवश्यक आहे. मनातून त्याचा त्याग करणं आवश्यक आहे. पण पुढे म्हणतायत की आरूढ शक्ते रहमो विनाशः कर्तुं न शक्य सहसापि पंडितैः ये निर्विकल्पाख्य समाधी निश्चलास तानंतरानंत भवानी वासना. म्हणजे काय आहे तर असे जे कोणी आहेत हे कोणाला शक्य आहे निर्विकल्प समाधी? आणखीन कोण अखंड तिथे काय म्हणूया आपण जीवन मुक्तावस्था म्हणूया, तर ती कोणाला मिळू शकते? भरपूर अभ्यास केला, सगळे ग्रंथ अगदी 6 शास्त्र वगैरे सगळं आपण पाहिलं. 4 वेद, 6 शास्त्र, उपवेद सगळ्याचा अभ्यास केला, 14 विद्या म्हणतात.
तर त्याचा सगळ्याचा आम्ही अभ्यास केला समजा, मग मला समाधी मिळणार आहे का? नाही मिळणार. इथे स्वच्छ सांगितलेलं आहे की असे जे केवळ पंडित झालेले आहेत, पंडित म्हणजे ज्यांना केवळ परोक्ष ज्ञान, इथे पंडितचा अर्थ रेफरन्स पाहूनच आपल्याला अर्थ करायला लागतो. तर ज्यांना परोक्ष ज्ञान पक्क झालेलं आहे अशांना असा समाधी निश्चल पूर्ण अगदी होणं हे शक्य नाहीये. मग कोणाला शक्य आहे? तर ज्यांनी मनातून हा सगळा त्याग केलेला आहे, जे शांत दांत असे झालेले आहेत, अशांना ते शक्य आहे. आणि ते सुद्धा मग समाधीचा परत परत अभ्यास करून, इथे म्हटलेलं आहे की निर्विकल्प नावाच्या समाधीच्या योगाने सर्व संकल्प रहित पूर्ण निश्चल असे जर का झालेले असले तर त्यांनाच फक्त हे शक्य आहे, बाकीच्यांना शक्य नाही. केवळ परोक्ष ज्ञान आहे, खूप सगळं माहिती आहे, प्रत्येक प्रश्नाची उत्तरं देता येत आहे, स्मरणशक्ती तर अशी आहे की कुठचाही रेफरन्स पटकन अगदी त्याच्या आकड्यासह सांगता येतोय. असं जरी सगळं असलं तरी देखील त्यांना समाधी साधणार नाही, कारण तिथे अहंकाराचा नाश नसतो. अहंकाराचा नाश असा आहे, चटकन होऊ शकत नाही. अहंकाराचा नाश होण्यासाठी तो जो विषय आहे तो चित्त पूर्णपणे त्या परमेश्वराच्या ठिकाणी किंवा त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी राहायला लागतं. जेव्हा मन बुद्धी अहंकार हे सगळे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थिर होतात तर त्यावेळी अहंकार हळूहळू लयाला जातो. अहंकार नाशासाठी आपल्याला प्रयत्न करायलाच लागतो. आणि त्या दृष्टीने जे नवविधा भक्ती आहेत ना, त्याच्यात वंदन भक्ती सांगितलेली आहे. वंदन भक्तीमध्ये सगळ्यांना नमस्कार करायला सांगितलाय आणि तो ब्रह्मबुद्धीने नमस्कार सांगितलेला आहे. वारकरी पंथात आहे बघा की अगदी लहान मुलं जरी असली तरी त्यांच्या पायांवरती मस्तक ठेवून नमस्कार करतात. अगदी मोठी माणसं देखील माऊली म्हणतात त्यांना. म्हणजे इथे मी सुद्धा नमस्कार करते अशा पद्धतीने नाहीये. तर हा जो नमस्कार आहे हा त्यांच्याकडे ब्रह्मबुद्धीने बघणं हे आहे, सगळीकडे ब्रह्मदृष्टी ठेवणं हे आहे, असा जो नमस्कार करणं. आणखी मग तिथे आपल्याकडे आपण जीव म्हणून आपोआपच लहानपणी येतो. तुकाराम महाराज म्हणतात ना, लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा, ऐरावत रत्न थोर त्यासी अंकुशाचा मार. लहानपण घेतलं तर आई जवळ घेते, मोठं मूल झाल्यानंतर बघ तुझं आता तू मोठा झालेला आहेस. तसं वंदन करणं म्हणजे स्वतःच्याकडे कमीपणा घेणं, स्वतः लहान आहोत हे जाणणं. आणि खरोखर मी ज्या वेळेस समाधीत असेल, मी ब्रह्मरूप होईपर्यंत मी लहानच आहे. तुकाराम महाराजच म्हणतात की संकोचोनी काय झाला की लहान, घेई आपोषण ब्रह्मांडात. म्हणजे तू लहान कशाला होतोय? ब्रह्मांडाच्या व्यापक आहेस तू. पण त्याच्यासाठी काय करायला लागतं? शांत दांत हे सगळे जे साधून चतुष्टय आहे तर ते आपल्याला अंगीकारायला लागतात. आणि तो सगळा जो अभ्यास आहे तो कष्टदायक आहे. परमार्थात कष्ट नाही येत नाही तर आनंदच आहे, पण हा साधन चतुष्टय आपल्याला होण्यासाठी सगळे कष्ट आहे. मन आवरण्यासाठी कष्ट आहे. जे चंचल आहे, प्रमाथी बलवत दृढम वगैरे जे मन आहे त्याला आवरायला फार कष्ट लागतात. म्हणून अभ्यास आहे ना, तू कोणतंही वैराग्याचे गृह्यते. अरे वैराग्य काय सोपं आहे का? वैराग्य अंगी बाळणं हे कठीण असतं. आपल्याला मनाला सतत आवरायला लागतं. सुरुवातीला मन जाता है तो जाने दे, मत जाने दे शरीर आहे. पण हळूहळू मनाला पण आवरायला लागतं ना. आधी शरीराला आवरा, आधी दम साधा, नंतर मग शम पण साधायलाच हवा. शम साधना नाही आणि मन धावत राहिलं तर काय उपयोग आहे? ती एक गोष्ट आहे ना, एका साधूची, आणखीन त्याच्या आश्रमाच्या शेजारी एक वेश्या होती. अगदी वैभव संपन्न होती,
सुंदर होती अतिशय. ती त्या साधूच्या आश्रमाकडे बघायची, आणखीन म्हणायची हे किती सगळे भाग्यवान आहेत, किती पुण्यवान आहेत, त्यांना देवाच्या बद्दल ऐकायला मिळत आहेत, त्यांच्याकडे जे लोक जात आहेत ते किती भाग्यवान आहेत, अखंड परमेश्वराचं ध्यान करू शकतात. तिच्या मनात हे सारखे विचार असायचे. आणखीन साधू बघायचा की काय वैभव आहे हिच्याकडे, केवढे श्रीमंत लोक येत असतात, तिला काय सुखात ठेवलेली आहे वगैरे वगैरे. हे चिंतन चालत होतं. देहानी परमेश्वराचं उपासना चाललेली होती, पण मनात तिच्या वैभवाचं चिंतन चाललं होतं. दोघंही एका वेळी गेली. यमदेवानी दोघांनाही एका वेळीच नेलं. त्यांचं प्रारब्ध बरोबर तसं होतं. आणि पाहिलं तर ती वेश्या गेली स्वर्गात, आणखीन हा गेलाय म्हणजे दोघांना बरोबर नेलं ना, तर ह्याला नरकात टाकलं साधूला, आणखीन वेश्येला स्वर्गात नेलं. साधूने विचारलं हे कसं काय, मी तर इतक्या लोकांना शिकवतोय, मी स्वतः आचरणात आणतोय, आणि तरी मला तुम्ही नरकात टाकताय, आणखीन ही तर वेश्या, हिला तुम्ही स्वर्गात नेताय. त्याच्यावरती त्याला सांगण्यात आलं की तू विचार काय करत होता, आणखीन ती विचार काय करत होती, ह्याचा जरा भान ठेव. तिचं मन सतत परमेश्वराच्या जवळ होतं आणि तुझं मन त्या वैभवात होतं. मग कोण जास्त पुण्यवान ते तूच बघ. म्हणून मनाला आवरणं हे कठीण असतं. आणि मन जर का आपल्याला आवरता आलं, व्यवस्थित जर का परमेश्वराच्या ठिकाणी लावता आलं, त्यालाच अनुसंधान म्हणतात, त्यालाच निधिध्यासन म्हणतात, त्यालाच ध्यान म्हणतात. दुसरं काही नाहीये. धारणा जी आहे ती त्या परमेश्वराच्या भोवती आपलं मन फिरत राहणं, त्यालाच परत अनुसंधान आलं, तेच परमेश्वराच्या भोवती मन फिरत राहणं, परमेश्वराचं चिंतन करणं, कुठच्याही पद्धतीने नामाने करा, तत्वचिंतनाने करावं, कशानेही करावं, पण त्याला न विसरून देता जे जे देखी जे भूत ते ते जाणे जे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाणं माझा, माऊलींनी म्हटलेलं आहे. मग जे जे देखील जे भूत, ह्याच्यात काय काय येतं हो. भूत म्हणजे केवळ जिवंत प्राणी वगैरे म्हणजे जीवसृष्टीच का. भूत म्हणजे जे निर्माण झालंय ते, म्हणजे अचेतनात पण तेच तत्व आहे, आणखी चेतनात पण तेच तत्व आहे. तेच पुढे सांगतायत की जडाजडी अंशी रहाटे जे सरसी, ते चेतना गा तुझसी लटिके नाही. तेच सांगतायत की हे चैतन्य जे आहे, हे जे आत्मतत्व आहे, हे सगळीकडे व्यापक. म्हणून जे जे देखी जे भूत ते ते जाणीचे भगवंत. असं भगवंत दृष्टीने पाहिलं तर काय होणार आहे, बाकीचे संकल्प थांबतील की नाही, शम दम साधणं सोपं जाईल की नाही. मग जे आपण परोक्ष ज्ञान मिळवलं होतं, त्या परोक्ष ज्ञानाचा केवळ पांडित्याकडे उपयोग न राहता त्या परोक्ष ज्ञानाचा उपयोग आपल्याला अनुसंधान ठेवण्यासाठी करायचं. शास्त्र काय सांगतं, सगळीकडे परमेश्वर आहे. मग बघा सगळीकडे, तशी भावना ठेवा मनात. परमेश्वर आहे म्हणून जिथे तिथे नमस्कार करत जायची गरज नाही, पण ती भावना मनात ठेवायची. नाम घेताना तो नामी सगळीकडे व्यापू नये, आणखीन माझं ते उपास्य दैवत आहे, त्याच्याशिवाय मला दुसरं काही सुचायला नको, त्याच्याशिवाय दुसरं काही मला दिसायला नको, हा भक्ती योग आहे. असं जर का आपण त्या परोक्ष ज्ञानाचा उपयोग आपल्या साधनेकडे करत राहिलो तर काय होतं, आपल्या अहंकाराचा लय होतो. माझे श्रीगुरु किंवा श्रीराम जयराम जय जयराम मंत्राच्या बद्दल जेव्हा सांगतात तर त्यावेळेस हे अगदी आवर्जून सांगतात की श्रीराम हा दाशरथी राम आहे, जयराम ईश्वर रूप राम. त्याचं काय चिंतन करायचं, तर त्याचे जे षड्गुण आहेत त्याच्याबद्दल जर का आपण विचार केला तर आपल्याजवळ किती यश आहे, किती औदार्य आहे, किती धनसंपत्ती वगैरे सगळ्या तऱ्हेच्या श्रिया आहेत ना, एकच श्री नाहीये. मोक्षश्रिया अलंकृत ऐसे हे संत श्रीमंत मोक्षश्री म्हटलेलं आहे. धनश्री आहे, बलश्री असते, शक्ती असते, सगळ्या ह्या श्रीच आहेत, वैभव आहे हे.
आणखीन ह्या सगळ्या वैभवातनं आपल्याला मिळवायचं आहे काय, तर मोक्षश्री मिळवायची. आणि ती कशी मिळवायची, तर हे सतत विचार करून मिळवायचे. परमेश्वराच्या बद्दल हा विचार करायचा की त्याच्याकडे हे आहेत, त्याचं यश जे आहे ते निर्विवाद आहे. आणखीन त्याला कसलाही एकही त्याला फेल्युअरचा डाग नाहीये, एकही नाही. आणि आपल्याला किती आहे, आपण संकल्प करतो एकतरी सिद्धीला जातो, किती सगळ्या पूर्ण सिद्धीला जाणं हे कमी असतं. काहीतरी प्रमाणात सिद्धीला जातो, बऱ्याच प्रमाणात सिद्धीला जात नाही. आपले संकल्प असे चालतात. पण ईश्वरांनी एक संकल्प केला, जग निर्माण व्हावं ना असं असं व्हावं. त्याला किती यश आलंय आपण बघतोय. जग तसं निर्माण झालं, त्या पद्धतीने ते चाललंय. जग जगापरी चाले, ते ईश्वर सूत्र बांधिले. आपण काय करतो, मी करतेय, ते सूत्र आपल्या हातात घ्यायचा प्रयत्न करतो. तसं नाही करायचं, तो अहंकार आहे. आणि अहंकार गेला पाहिजे, अहंकार जायला ह्या पद्धतीने आपल्याला सतत विचार करायला लागतो. अहंकार जाण्यासाठी विचार, आणखीन स्वतःकडे नम्रता घेणं. नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता, का म्हटलेलं आहे की स्वतःकडे हे लहानपण जेव्हा आपण घेतो, म्हणजे लहानपण घ्यायचं म्हणजे कृत्रिमरित्या नाही घ्यायचं की आम्ही काय बाबा लहान आहोत, तुम्ही काय बाबा मोठे वगैरे, हे सगळं जे कृत्रिम आहे त्याची काहीही गरज नाही. पण सगळीकडे जेव्हा आपण ब्रह्मतत्व बघायला लागतो, तेव्हा आपोआपच सगळं व्यापक आपल्याला दिसायला. आकाशाकडे पाहायचं, समुद्राकडे पाहायचं, केवढं व्यापक तत्व. मग आपण किती त्याच्या मनाने लहान आहोत हा विचार वेगळा करायची गरज सुद्धा उरत नाही. आपोआपच आपल्या मनात ते पक्क होत जातं. यासाठी आकाशाचा विचार सांगितलेला आहे. नभात तो आहेच ना, निर्माण केलेला आहे आणि त्याच्यात तो आहेच व्यापून. मागे अधिष्ठान रूपाने तो आहे. ईश्वराच्या बद्दल म्हणायचं म्हटलं तर त्यांनी आकाश निर्माण केलं आणि आकाशात तो शिरलाय. ईश्वर शिरलाय, ब्रह्मा मुळातच आहे, ब्रह्मातच आकाश निर्माण झालाय. म्हणून ते सगळीकडे व्यापून आहे. त्याच्या व्यापकतेचा, त्याच्या निर्विकारतेचा, त्याच्या शुद्धतेचा हा सगळा आपण जर का विचार करत राहिलो तर आपला अहंकार हळूहळू हळूहळू कमी व्हायला लागतो. ह्याला कारण आपलं मन, बुद्धी, चित्त सगळं त्या परमेश्वराच्या ठिकाणी राहतं. हे दोन्ही उपाय आहेत अहंकार लयाला, की एक तर स्वतः लहान व्हायचं, सगळं जग किती व्यापक आहे कसं आहे ते बघायचं. आणखीन दुसरं वंदन भक्तीसारखा उपाय, की ज्याच्यात स्वतःकडे लहानपणच घेत इतरांकडे बघायचं. सगळे तसे आहेत, मी लहान आहे. हे दोन्ही तिन्ही पद्धतीने आपल्याला जी सुचेल ती पद्धत आपल्यासाठी योग्य असते. याला नियम नाहीये. कुठूनही आपला अहंकार लय व्हायला पाहिजे. म्हणून हा अहंकार लय एकाएकी होणं शक्य नाही, म्हणून या श्लोकात आपल्याला सांगितलेलं आहे. केवळ पांडित्याने होत नाही. त्या पांडित्याचं म्हणजे त्या शास्त्राचं ऍप्लिकेशन जेव्हा आपण करतो, जेव्हा त्याचा आपण उपयोग करून घेतो ना, तर त्यावेळे अहंकार लय शक्य आहे. म्हणजे अहंकार लय झाल्याशिवाय समाधी दृढ होत नाही. समाधी दृढ झाल्याशिवाय जीवनमुक्ती अपरिवर्तनीय होत नाही. ज्ञान आपलं अपरिवर्तनीय पक्क होत नाही. दृढ, अपरोक्ष आणि अपरिवर्तनीय असे 3 शब्द सांगितले जातात ज्ञानाच्या बद्दल. दृढ म्हणजे पक्क झालाय, त्याच्यात निश्चय असा झालेला आहे की एकही तिथे असंभावना दोष नाहीये. असंभावना म्हणजे असं शक्यच नाही असणं ब्रह्म. मी ब्रह्म कशी असेल? शास्त्रात ब्रह्म असं सांगितलंय का? काय सांगितलंय नक्की शास्त्रात? अशा तऱ्हेचे हे दोष जे आहेत, हे संशय जे आहेत, त्याला शास्त्रात असंभावना दोष असं म्हणतात. असा कुठलाही राहिलेला नाहीये. असा खरा कधी जातो, ज्यावेळी प्रत्यक्ष अनुभव येतो त्यावेळे हे असंभावात सगळे संशय पूर्णपणे आपोआप जातात, आपोआपच जातात. कारण तो
आपल्याला प्रत्यक्ष तसा अनुभव आलेला असतो, त्या आनंदाचा अनुभव आलेला असतो. मी नाहीशी जेव्हा होते, मी पूर्णपणे त्याच्यात विलीन होऊन जाते. झोपेत नाही, झोपेत पण त्याच्यात विलीन होतो, पण ते अज्ञानासह होतो. हे त्या ज्ञानाने, सोहमच्या ज्ञानाने, किंवा त्या ज्याचं मी नाम घेते ते तत्व ब्रह्मरूप आहे, आणि मी त्या दैवतात विलीन होते तेव्हा ब्रह्मातच विलीन होते. म्हणजे ह्या पद्धतीने समाधी साधनं, सविकल्प आधी आणि नंतर निर्विकल्प. सविकल्प म्हणजे ज्याला आपण तुरीय अवस्था म्हणतो, जिथे द्वैत आहे, त्याला सविकल्प समाधी असंही नाव. आपला या बाबतीत खूप वेळा गोंधळ होतो की समाधी म्हणजे काय, समाधी म्हणजे माझं भान गेलंच पाहिजे का, मी पडलं पाहिजे का. पडत नाही समाधी. देह तसाच राहतो, ज्या अवस्थेत असेल त्या अवस्थेत. आपण रामकृष्ण परमहंसांचा कधी फोटो पाहिलेला आहे? असा एक हात वरती, एक पाय सुद्धा असा किंचित उचलल्यासारखा झालेला, उभे आहेत आणि समाधीत आहेत. समाधीत शरीर जसं असेल तसं धरून ठेवलं जातं, निर्विकल्प समाधीत सुद्धा. पण जी लयरूप समाधी असते, म्हणजे झोपेसारखी, त्याच्यात शरीर अवसाद होतो, म्हणजे पडतं, पूर्ण रिलॅक्स होऊन जातं आणि पडतं. हा थोडासा आपण बाजूला गेलो, पण समाधीचा विषय निघाला. आणखीन समाधी प्राप्त व्हायला, दृढ व्हायला, आपलं चाललं आहे दृढ. दृढ म्हणजे पूर्णपणे निसंशय पक्क अगदी झालेलं आहे, अपरिवर्तनीय. म्हणजे अपरिवर्तनीय, येत आहे काय को काहीतरी माझ्या ह्याच्यात तुमचा गडबड हा. झाली इथे. हा, आता ठीक झालं. ठीक आहे. हा, धन्यवाद. हा. अपरिवर्तनीय म्हणजे परत मागे येणं नाही. आपण ह्याच्या आधीचा जो ग्रुप होता तर त्याच्यात बघत होतो की माणूस घसरतो कसा. समाधी साध्य झालेली, समाधी साध्य झाल्यानंतर देखील जर का विषय चिंतन करेल तर तो खाली घसरेल, पुन्हा या संसारात अडकेल. हे आपण बघितलं होतं. म्हणजे ते अपरिवर्तनीय झालेलं नाही. अपरिवर्तनीय होतं म्हणजे पुन्हा मागे येणं नाही. कितीही विषयांवरती तो लोळला अगदी, तरी देखील तो मागे येणार नाही, त्याची समाधी स्थिती भंग होत नाही. त्याला अपरिवर्तनीय आणखी दृढ असं खरोखरी म्हणतात. ती अवस्था सहजासहजी प्राप्त होत नाही, त्याचा सतत अभ्यास लागतो. सातत्याने तो संस्कार चित्तावरती व्हायला लागतो. मग त्याच्यासाठी बाकीचे संस्कार पुसायला लागतात. बाकीचे संस्कार पुसायचे म्हणजे टीव्ही बसणं, लांब राहणं. डॉक्टर काका नेहमी सांगत असतात आपल्याला, हे सगळे बाकी जे आपण विचार करत असतो, नातेवाईकांचे विचार, घरदाराचा विचार, खाण्यापिण्याचे अखंड विचार, मला काय करायचंय, कुठे जायचं आहे, हेच जर का सतत विचार राहिले देवाच्या विचाराच्या ऐवजी, तर तेच संस्कार उमटतात. मग पांडुरंगाचे संस्कार जर का उमटायचे असले, रामाचे संस्कार जर का उमटवायचे असले, आणि चित्त शुद्ध आणि शांत करायचं असलं, त्या समाधीला साधायचं असलं, अपरिवर्तनीय करायचं असलं, तर मन, बुद्धी, चित्त तिथे सतत ठेवायला लागतात. आणि त्याच्यासाठी चित्ताला बाकीच्या विषयांपासून दूरच ठेवायला लागतं, वैराग्य लागतं. याचा अर्थ शास्त्राचं ऍप्लिकेशन लागतं, शास्त्र प्रत्यक्ष आचरणात उतरवायला लागतं. केवळ शास्त्र कळून कळून आपण कधीही अहंकार आपला जाणार नाहीये, मुक्ती मिळणार नाहीये. हे आपल्याला इथे परत परत सांगितलेलं आहे. कारण आपलं मन जे आहे ते अनेक जन्मांचा आपला विषयांचा अभ्यास असतो. परमार्थाचा अभ्यास किती जन्म असतो माहित नाही. बहुनाम जन्मना म्हणते, ज्ञानवान प्रपद्यते म्हटलेलं आहे. किती जन्म झालेला आहे माहित नाही, काही थोडा झालेला असणारच. पण तरी देखील जर का आपल्याला पूर्णत्वाला जायचं असलं याच जन्मात, तर हे दृढ झालेले संस्कार आपल्याला पुसायला लागतात. आणखीन ते निधिध्यासनाने पुसले जातात, ह्या विचाराने पुसले जातात. परत परत त्याच्यावरती रेघा ओढणं म्हणजे पुन्हा पुन्हा विषय चिंतन करणं थांबवायला लागतं.
तर ते पुसणं शक्य आहे. एकीकडे आपण त्याच रेघेवरती परत रेघा ओढतो, एकीकडे खोडरबर वापरतोय. कसं ते पुसलं जाईल? केवळ खोडरबर जर का वापरत राहिलं, केवळ निधिध्यासन आपण करत राहिलं, तर हे संस्कार क्षीण होत जाणार आहे. आणि क्षीण झाले तर आपल्याला दृढ अपरिवर्तनीय समाधीचं होणार आहे. तरच आपला अहंकार लय होणार. अहंकार लय झाल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत. हा होणार आहे. इथे पुढे 345 मध्ये सांगतायत की अहम बुद्धैव मोहिन्या योजयित्वा वृतेर्बलात् विक्षेप शक्ती पुरुषम विक्षेपयती तद्गुणैः. म्हणजे मागे सांगितलं होतं, मल, विक्षेप आणि आवरण अशा मायेच्या 3 शक्ती सांगितल्या होत्या. त्याच्यात पहिल्यांदा ती आवरण शक्ती असते. आवरण शक्ती म्हणजे काय आहे? स्वरूप झाकून टाकते. मग झाकून टाकलं, स्वरूप आपल्याला कळलं नाही की नाही, तर तिथे भासायला लागतं आपल्याला, ज्याला विक्षेप म्हणतात. नाही ते भासणं, भेद भासणं, द्वैत भासणं, मन स्वरूपापासून दूर जाणं, ह्याला विक्षेप असं नाव. इकडे तिकडे मन धावणं विक्षेप आहे. आणखीन त्या विक्षेपामुळे मग हे पाहिजे, ते पाहिजे, हे चांगलं दिसतंय, ते चांगलं दिसतंय, मला हे मिळवलंच पाहिजे, मलाची सुरुवात होते. मला म्हणजे निषिद्ध कर्म करण्याची इच्छा, नको ते विचार मनात येणं, हे सगळा मलाचा प्रभाव आहे. आणखीन हे कशामुळे येतं? तर आवरण शक्ती पक्की असल्यावर ही विक्षेप शक्ती जी आहे ती अहम बुद्धीला म्हणजे अहंकाराला धरून ठेवते. मला हे हवंय, मी हे करणार आहे, मी सतत तिथे बलवान होतो. कारण जर का मी देह नसेन तर किमिच्छन कस्य कामाय शरीरम अनुसंजरे, तिथे इच्छा व्हायचा संभवच राहत नाही. कारण मी ब्रह्म आहे, मी पूर्ण आहे. जो अपूर्ण असतो त्याला इच्छा होत असतात, तो ह्या विषयांच्या मागे धावत असतो. मग अपूर्णता तिथे नाहीये. स्वस्वरूपाचं ज्ञान जर का असलं तर अपूर्णता राहतच नाही. पण आवरण शक्ती प्रबल आहे, त्याच्यामुळे विक्षेप शक्ती प्रबल आहे. मग मोह पडतो. आवरण शक्ती हे मोह निर्माण केलं. अनादि मोह असं त्याला म्हटलेलं आहे शंकराचार्यांनी. अनादि मोह, आवरण शक्ती ही अनादि आहे. कधी निर्माण झाली? जेव्हा जीवत्व आलं तेव्हापासून आपल्याकडे ही आवरण शक्ती आहे. आणि विक्षेपाच्या मुळे, वासनांच्या मुळे ते आवरण जास्त जास्त दृढ व्हायला लागतं. तितकं आपल्या अंतःकरणावरच्या वासनांची पुट वाढायला लागतात. आणि ही पुट जोपर्यंत जात नाहीये, तांब्या पितळेची भांडी असतात, त्याच्यावरती काळी होऊन जातात अगदी. ते तांब्याचं आहे का पितळेचं आहे हे सुद्धा कळत नाही, इतकी ती काळी होऊन जातात. मग काय करायचं असतं? त्यांना चिंचेचं पाणी लावायचं असतं. परत परत मग घासायचं असतं, पितांबरीनी वगैरे पुन्हा पुन्हा घासायचं असतं ते. असं काही वेळा केल्यानंतर ती भांडी चकचकीत व्हायला लागतात. गोंदवलेकर महाराज म्हणायचे की माझ्या माणसांना मी नामात ठेवून देतो, म्हणजे त्यांचं अंतःकरण स्वच्छ होण्यासाठी त्यांना त्या चिंचेच्या पाण्यात बुडवतो, अशा तऱ्हेचं भिजत घालतो त्यांना नामामध्ये, की त्यांचं अंतःकरण शुद्ध व्हावं म्हणून. हा जो अभ्यास आहे नामाच्या सारखा, याने इथे पुढे मला वाटतं एकाग्रतेच्या बद्दल म्हटलेलं आहे. पुढल्या श्लोकात आहे ते आपण इथे विचार केला तरी काही बिघडणारी नाही. कारण एकाग्रता जी आहे ना ती विवेकानी आहे. आणखीन ती शुद्ध अंतःकरणाची येते. विक्षेप शक्ती जर का बलवान असेल तर एकाग्रता येऊ शकणार नाहीये. एकाग्रता आल्याशिवाय समाधी शक्य नाहीये. समाधीचा अभ्यास दृढ झाल्याशिवाय जीवनमुक्ती दृढ होणं शक्य नाही. म्हणजे एकाग्रता येण्यासाठी काय सांगितलेलं आहे? अभ्यास सांगितलेला आहे, विवेक सांगितलेला आहे. हा अभ्यास केल्याशिवाय आपलं चित्त एका जागी स्थिर राहत नाही.
एका जागी स्थिर जर का नसलं तर आपण अनुसंधान कसं साधणार आहोत, ध्यान कसं आपल्याला साधणार आहे. समाधी बाजूला ठेवा, ध्यान सुद्धा आपल्याला जमत नाही. का नाही जमत? विक्षेप शक्ती आहे, एकाग्रता कमी पडते, एका जागी आपण बसू शकत नाही, एका जागी मनाला ठेवू शकत नाही. ह्या सगळ्या गोष्टींच्यामुळे ही विक्षेप शक्ती अत्यंत बलवान जी असते ती मग कर्तृत्वाचा अभिमान देते आपल्याला, इकडे तिकडे धावायला लागते, धावायला लावते असं म्हणूया. आणि अहंकार आपला वाढवतो. असं जे आहे तर ते रजोगुणांनी आहे. परत परत आपल्याला सांगतायत त्याचं किती महत्व आहे. म्हणजे बघा की हे विक्षेप जो आहे हा रजोगुणाचा आहे, आवरण जो आहे तो तमोगुणाचा आहे. मल रजोगुणांनी येतं, हे सगळे गुणांच्या मुळे आहेत, मान्य आहे. म्हणजे अभ्यास जो आहे तो आपल्याला चौफेर करायला लागतो, हे लक्षात घ्यायला लागतं. एकांगी अभ्यास पुरत नाही. केवळ ग्रंथांचा अभ्यास करतोय, मला ग्रंथ कळतायत, उपयोग नाही. मल आणि विक्षेपांचं काय, आवरणाचं काय, ते गेल्याशिवाय आवरण नष्ट होणार नाहीये. आवरण भंग होण्यासाठी ही एकाग्रता आणि सातत्याने अभ्यास हा आवश्यक असतो. त्याच्याशिवाय आवरणाचा भंग होत नाही. आवरण क्षणमात्र दूर झालं तरी, शेवाळ्याचं उदाहरण दिलं होतं ना अहंकाराच्या बद्दल, तेच इथे पण लागू आहे की शेवाळ क्षणभर दूर जरी केलं तरी ते ताबडतोब परत एकत्र येतं, पुन्हा पाण्याला जातं. तसं जर का आपण सातत्य ठेवलं नाही, अभ्यास सतत करत राहिलो नाही, चित्त एकाग्र जर का आपण केलं नाही, अनुसंधान ठेवलं नाही, तोच विचार ठेवला नाही, तर विक्षेप आपला वाढतच जातो. आणि विक्षेप वाढतो जेव्हा, तर त्यावेळे आपल्याला अनुसंधान शक्य होत नाही, निधिध्यासन शक्य होत नाही, ध्यान लावता येत नाही, काही शक्यच होत नाही. कारण चित्त सतत आपल्याला त्या विषयांमध्ये ओढत असत. विक्षेप म्हणजे काय आहे? इकडे तिकडे धावताय, भेद आहे, भेदालाच एक विक्षेप नाव आहे, द्वैतालाच विक्षेप नाव आहे. की इकडे जाताय तिकडे जाताय. भय व्यापिले सर्व ब्रह्मांड आहे, हे कशामुळे आहे? द्वितीयात वै भयम भवती. दोन आहे तिथे भय आहे. तसं हे जोपर्यंत आपल्या अंतःकरणातनं हे जात नाहीये, हा विक्षेपाचा पहिल्यांदा मनाला आवरायला लागतं ना, एकदम कसं द्वैत नाहीसं होईल. जोपर्यंत चित्त इकडे तिकडे धावताय, इकडे तिकडेचा अर्थ द्वैत आहे म्हणून धावताय तिकडे, त्याला आवरायला लागतं. आणि त्याला आवरणं हे अभ्यासाशिवाय शक्य होत नाही. पुढल्या ह्याच्यात तेच सांगितलं की अहंकार नष्ट, आधी सांगितलं या श्लोकात की अहंकार नष्ट करण्यासाठी या विक्षेपाला पण थांबवायला लागतं. कारण विक्षेप जो आहे तो अहंकाराच्या बळावरतीच करतोय. मन धावताय, बुद्धी धावतीये, ती अहंकाराच्या बळावरती धावतीये. अहम अहम करत करत हे सगळं चाललेलं आहे. मला हवंय, मी मिळवणार आहे, हे सगळं अहंकाराचंच लक्षण आहे. मी अशी आहे, अहंकाराचं लक्षण आहे. हे सगळं जे आहे हे विक्षेपाचेच भाग आहे. आणखीन अहंकार बलवान होतो या विक्षेपाच्यामुळे, आणखीन अहंकारामुळे विक्षेप बलवान होतो. म्हणून ही सगळी साखळी, हे सगळं आपल्याला हळूहळू कमी करायला लागतं. आणि ते प्रत्यक्ष आचरणात आणल्याशिवाय होत नाही. चित्ताची ही जी व्यग्रता असते विक्षेपाच्यामुळे, ती कमी करायला लागते. चित्त एकाग्र करण्याचा अभ्यास करायला लागतो. आणि हे एकाग्र सातत्याने ठेवायला लागतं. सतत आपल्याला काहीही देह प्रपंचाचा दास सुखे करो काम, पण तुझे रूप चित्ती राहो मुखी तुझे नाम, हे फार महत्वाचं असतं. पुढे म्हणतायत 346 मध्ये की विक्षेप शक्ती विजयो विषमो विधातुम निशेष आवरण शक्ती निवृत्त भावे दृग्दृश्यो हो स्फुट पयोजलवत विभागे नश्ये तदावरणम आत्मनिच स्वभावात. हो बरोबर आहे. निसंशयेन भवति प्रतिबंध शून्यो विक्षेपणम नहि तदा
यद यदि चेद मृषार्थे म्हणजे काय आहे, तर आवरणाची जोपर्यंत निवृत्ती होत नाहीये तोपर्यंत विक्षेप शक्ती जाणार नाही. म्हणजे काय आहे, आपण म्हणतो की विक्षेप शक्ती गेल्यानंतर आवरणाची निवृत्ती होते, पण आवरणाची पूर्ण निवृत्ती विक्षेप शक्ती गेल्याशिवाय होत नाही. आणखीन आवरण जेव्हा जातं त्यावेळी मन धावणंही बंद होतं. आधीच हे म्हटलं होतं की परस्परांवरती थोडंसं अवलंबून आहे. तसं इथे आवरण शक्ती जोपर्यंत जात नाहीये, म्हणजे जोपर्यंत प्रत्यक्ष अनुभव येत नाहीये तोपर्यंत विक्षेपाचा नाश करणं कठीण आहे. तोपर्यंत आपल्याला शंका येतच राहते, संशय आपला पूर्ण जात नाही. जोपर्यंत आपला विक्षेप जात नाहीये, विक्षेप म्हणजे मन धावता इकडे तिकडे, ते धावण्यासाठी प्रत्यक्ष अनुभव द्यायला लागतो, म्हणजे आवरण शक्तीचा नाश व्हायला लागतो. त्याची निवृत्ती होत नाही तोपर्यंत विक्षेप शक्तीचा पूर्ण नाश होत नाही, पण कमी तरी व्हायला लागते. एकदम कसा नाश होईल? अहंकार जसा एकदम नाश होत नाही तसा विक्षेप देखील नाश होत नाही. आणि खरं सांगायचं तर विक्षेपाचा पूर्ण नाश कधीही होत नाही. त्याला म्हणतात अविद्यालेश, त्याला म्हणतात प्रारब्ध लेश. म्हणजे जग दिसायचं ते दिसतच राहतं, तिथे विक्षेप आहे, मान्य आहे, पण त्याच्यातलं सत्यत्व गेलेलं असतं. विचाराने त्यातलं सत्यत्व जात. व्यवहार चालतोय पण तो सत्य नाही. भातुकलीच्या खेळात जसं चालतं ना तशा पद्धतीने सगळा व्यवहार जीवनमुक्ताचा चालू राहतो, कारण तिथे विक्षेप शक्ती ती गेलेली नसते. आवरण गेल्यानंतर सुद्धा ह्या विक्षेप शक्तीचा लेश राहतो, ती समूळ जाणार नाहीये. मला जाईल, पण विक्षेप जो आहे, द्वैत जे आहे ते ईश्वरकृत द्वैत आहे. आणखीन ते ईश्वरच फक्त नष्ट करू शकतो. आपण ऍटम बॉम्ब टाकून नष्ट केलं तरी बाकीची ब्रह्मांड शिल्लक असतील, पृथ्वीला जरी नष्ट केलं तरी. म्हणून विक्षेप शक्तीचा नाश करणं, आवरण निवृत्त जोपर्यंत एकदा झालं पुन्हा शेवाळ्यासारखं आलं, पुन्हा झालं पुन्हा आलं, हळूहळू हळूहळू त्याचा पूर्ण नाश होतो आवरणाचा. आणि आवरणाचा जेव्हा नाश होतो तर त्यावेळी विक्षेप जे आहे ते बाधित होतं. बाधित होतं म्हणजे जग बाधित होतं. विक्षेप बाधित होतो म्हणजे काय होतं? मन बाधित होतं. मनात जे विचार चाललेले आहेत ते पूर्णपणे अलिप्तपणे पाहिले जातात. ते खरे नाहीये मन. मन काय आहे शेवटी? वाया मन हे नाव, एरवी हे कल्पनाची सावेव, जयाचे संगे जीवदशा वस्तू. अशा ह्यानी त्या मनाच्याकडे अलिप्तपणे पाहिलं जातं. ते वायू तत्वाचं आहे, रजगुणाचं आहे हे पाहिलं जातं. म्हणजे मनाचं स्वरूप आपल्याला कळतं. आपलं स्वरूप कळायच्या आधी मनाचं स्वरूप कळून घ्यायला लागतं, बुद्धीचं स्वरूप कळून घ्यायला लागतं. हे जेव्हा सगळं कळतं आणखीन ते मनात राहतं, त्याच्याबद्दल आपण विचार करत राहतो की हे अचेतन जड आहे, त्याच्या मागे अधिष्ठान तत्व आहे, ते मी आहे. हा विचार जर का आपल्या अंतःकरणात राहिला तर हळूहळू ह्या विक्षेप शक्तीचा पाडाव व्हायला लागतो. तोपर्यंत होणार नाहीये. म्हणजे विक्षेप शक्तीचा पाडाव म्हणजे परत जग दिसणार आहे पण त्यातलं सत्यत्व जाणार. हा विक्षेप शक्तीचा नाश आहे. त्यातलं सत्यत्व पूर्ण जाणं हा विक्षेप शक्तीचा नाश. विक्षेप शक्तीचा नाश होणार नाहीये. लय होतो विक्षेपाचा कधी? झोपेत आणि समाधीत लय होतो. दिसत नाही द्वैत आपल्याला अजिबात, पण जाग होताच दिसतं. समाधीतनं व्युत्थान होताच दिसतं. दिसतं म्हणजे का दिसतं? कारण ते ईश्वराने बनवलेलं आहे. भेद ईश्वर करून न गेला, तो काही जाणार नाहीये. म्हणून त्याचा बाध करणं हे महत्वाचं असतं. आणि बाध हा केवळ विचाराने होतो. समाधी बसल्याबरोबर आपल्याला लागायला लागलाय, ध्यान उत्तम लागताय, पण तरी जगत सत्यत्व आहे. कसं चालायचं? जीवनमुक्तीचा आनंद नाही तिथे मिळणार आपल्याला. जो अखंड मी ब्रह्मरूप आहे ह्या खात्रीने जो आनंद असतो
ज्याच्यामुळे जगातले परिणाम होईन असे होतात. काहीही घडलं तरी चित्त शांत राहू शकतं. तरंग उठला तरी तो तात्काळ शमतो, तात्काळ अं, काय म्हणूया आत्मबुद्धी जागृत असते. हे कधी होतं, जेव्हा विचाराने आपण सतत आत्मानात्म विचार, सारासार विचार, नित्यानित्य विचार हे सारखे जर का जागृत ठेवले, तर मग अनित्य आहे, हे टिकणारं नाहीये, हे भासमान आहे, हे झालंच नाहीये. ह्या क्रमाने हळूहळू आपण जे दिसतंय ते कसं भासमान आहे ह्याच्यापर्यंत पोचतो. पण ह्याला बुद्धी एकाग्र व्हायला लागते, तीक्ष्ण व्हायला लागते. दृश्यते त्वग्रया बुद्ध्या, म्हणजे दृश्यते तू अग्रया बुद्ध्या सूक्ष्मया सूक्ष्मदर्शिभी म्हणून उपनिषद सांगतात की हे परमात्म तत्व जे आहे ते बघणं म्हणजे त्याचा अनुभव घेणं. ते कशाने होतं, तर अत्यंत सूक्ष्म झालेल्या एकाग्र झालेल्या अशा बुद्धीने ते शक्य आहे. बुद्धी तिथे मावळते, पण ती एकाग्र झालेली बुद्धी आपल्याला केवळ तिथपर्यंतच घेऊन जाते, बाकीचा जगाचा भान आपलं नाहीसं करते. एकाग्रता त्याच्यावरती होते, सोहम, बस, दुसरं काहीही नाही. मग अहम पण मावळतो. अहम सोहम तेही मावळले, माऊली सांगतात की मग तिथे मीही जातो, आणखीन सोहम सगळंच जातं, पूर्णपणे चित्त त्याच्यात विरून जातं. हे सगळं एकाग्र बुद्धीने होतं. आणखीन एकाग्र बुद्धी होण्यासाठी अखंड विवेक लागतो, अखंड अभ्यास लागतो. म्हणून तर भगवंत म्हणतात ना की मनाला ताब्यात ठेवायला काय सांगितलेलं आहे, अभ्यास येणं तू कोणतंही वैराग्य येण्याच्या गृही येते. वैराग्याच्या शिवाय मन विषयांपासून दूर होणार नाहीये. एकाग्र व्हायला वैराग्यच लागतं. हे सगळी जी आहेत ती साधनं परस्पराच्या वरती आहेतच. एकाग्र जसं व्हायला लागतं तसा त्या तिथला आनंद आपल्याला कळायला लागतो, वैराग्य वाढायला लागतं. ही अशी परस्परांवरती अवलंबून आहेतच. म्हणजे असं चालत नाही की मी आधी वैराग्य संपन्न करीन आणखीन मग असा विचार करीन आणखीन मग हे करीन, असं होत नाही. हे सगळे एकदम हातात हात घालून जाणारे साधन आहे आणि ते तशीच आपल्याला करायला लागतात. म्हणून जेव्हा आपण विवेकाने धार लागते त्या बुद्धीला, तीक्ष्ण होते, कुशाग्र होते. कुशाग्र म्हणजे गवताचं पात आपण पाहिलंय का, बोट कापतो सुद्धा, इतकी धार असते त्या गवताच्या पाताला. त्याचं टोक पहा, असं इतकं निमुळत होत, इतकं सूक्ष्म होतं, आपल्याला त्याचं स्थूल दिसतं पण अत्यंत सूक्ष्म होतं ते. म्हणून कुशाग्र असा शब्द वापरलेला आहे. कुशल सोडा, आपलं साधा चहाची पात असते ना, ती कापायला जा हाताने ओली असताना, बोट कापतं त्यांनी, जर का नीट आपल्याला त्याचं टॅक्ट माहीत नसली कापायची तर ते बोट कापू शकतं त्याने सुद्धा. इतकी त्याला धार असते. ही धार बुद्धीला यायला लागते आपल्याला. आणखी मग हे जे बाकी जगाचं स्वरूप आहे, जो त्यातली सत्यत्व आहे, ते कापत आपली बुद्धी जाते. आणखीन त्या सूक्ष्म अग्र त्याचं ह्या सगळ्यातनं आरपार निघून जाते, थेट त्या परमात्म तत्वापर्यंत पोचू शकतं आणि तिथे ते राहू शकतं. जोपर्यंत आपण तिथे राहत नाही आहोत तोपर्यंत ते आवरण जाणार नाहीये. विवेकाने, ह्या शुद्ध बुद्धीने, अत्यंत सूक्ष्म झालेल्या बुद्धीने केवळ हे आवरण नष्ट होऊ शकतं. शुद्ध आणि स्वच्छ आणि कुशाग्र अशी बुद्धी केवळ त्याला गवसणी घालू शकते. गवसणी घालू शकते म्हणजे तो विचार जेव्हा सतत राहतो तेव्हा त्याला सविकल्प समाधी म्हणतात. आणि सविकल्प समाधी होता होता अहंकार पूर्ण लयाला जातो. लयाला जेव्हा जातो मन, बुद्धी, चित्त, अहंकार सगळे, तेव्हा आपल्याला निर्विकल्प समाधी साध्य होतो. आणि निर्विकल्प समाधीचा जेव्हा अभ्यास बराच काळ होतो त्यावेळी जीवनमुक्ती म्हणून जी स्थिती आहे, अखंड आनंदाची स्थिती, ती प्राप्त होते.
हा अभ्यास सतत लागतो आणि त्याच्या जोडीला जगन मिथ्यात्वाचा अभ्यास पण लागतो. म्हणून विवेक लागतो. काय आहे? ब्रह्मसत्य जगन मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरा. हा विचार सातत्याने आपल्याला ठेवायला लागतो. मग सहज ते नष्ट होऊन जातं. मग वेळ नाही लागत. म्हणजे मला नष्ट करायचा आहे असा विचार करायलाच लागत नाही आपल्याला. जगातल्या सगळ्या गोष्टींच्या नश्यत काय म्हणूया आपण, नाशिवंत कसे आहेत, कायम सुख देणारे कसे नाही आहेत, मुख्य सुख कुठे आहे, एकच सुखाची जागा आहे ज्याच्यातनं सगळ्या विषयांनी सुख उसनवार घेतलेलं आहे. ती जी जागा आहे, मूळ जो स्रोत आहे, तिथे आपल्याला जायचंय. हा आपल्याला भान ठेवायला लागतो. आणि जगाच्याकडे ते मला कायम सुख देणारं नाहीये ह्या दृष्टीने पाहायला लागतं, तर वैराग्य येणार आहे. असं जेव्हा होतं तर त्यावेळे मुमुक्षूला मिथ्या पदार्थांच्या बद्दल विक्षेप होणार नाहीये. विक्षेप होणार नाहीये म्हणजे मन तिथे चिकटणार नाहीये हा अर्थ घ्या. कारण द्वैत दिसत राहणार आहे हे आपण पाहिलं. ते जाणार नाहीये, पण त्यांच्याबद्दलची आसक्ती जाणार. आसक्ती गेली ना की वैराग्य सोपं होऊन जातं. आसक्ती जायला हा विचार सगळा करायला लागतो. कर्मयोगे मिळाले, एके स्थळी जन्मास आले, हे सगळे जे विचार आहेत संतांनी आपल्याला परोपरीने समजावलेले. हे सगळे विचार आपली आसक्ती घालवण्यासाठी, जगाच्या नाशिवंताच्या बद्दलचा किंवा कायम टिकणार नाहीये तोच विचार आहे ना. सगळे जे विवेकाचे प्रकार आहेत, नित्य अनित्य विवेक म्हणजे काय आहे? नित्य काय आहे? एक ब्रह्मतत्व नित्य. अनित्य काय आहे? दिसणारं सगळं अनित्य आहे. नित्य म्हणजे काय आहे? शुद्ध जे असतं का अनादि जे असतं ते नित्य असतं. मग अनादि काय आहे? ब्रह्मतत्व अनादि आहे. चाललो आपण. म्हणजे विचार जो असतो, हा विवेक जो असतो, तो आपल्याला तिथेही घेऊन जातो, आणखी जगाच्या मोहातनं पण आपल्याला बाहेर काढतो. नित्य अनित्य झालं, आत्म अनात्म. दुसरं जर का आपण जीवजंतू बघतो, म्हणजे चेतन बघतो, आपल्याला संबंध मुख्य येतो तो माणसांची. प्राण्यांच्या बद्दल आपल्याला प्रॉब्लेम येत नाही तसा, पण माणसांच्या बद्दल अनुकूल प्रतिकूल, हा चांगला तो वाईट, हे सगळे जे भाव आहेत हे मग आपले जातात जर का त्याच्यातलं आपण आत्मतत्व बघायला शिकलो तर. देह जो आहे अनात्म आहे. अनात्म गोष्टी दिसतात, आत्म दिसत नाही. जे जे दिसतं, जे जे दृष्टीस भासे किंवा जे जे दृष्टीस दिसे मनास भासे, ते रूपतयेचे. कोणाचे? मायेचे. परब्रह्म कधीही इंद्रियांना दिसणार नाही, कारण मीच ते आहे. इंद्रिय त्याच्या सत्तेवरती काम करतायत. कसं काय त्यांना दिसणार? मुलांना कधी आपल्या आईचा जन्म बघता येतो का? शक्यच नाहीये हे. त्यांना ते दिसणार नाहीये. म्हणून विचार जो आहे, हा आत्मानात्म विवेक जो आहे, हा जेव्हा आपण करायला लागतो तेव्हा अनुकूल प्रतिकूल कोणाच्या बद्दल, हे असाच आहे तसाच आहे, ह्या पद्धतीचं आपले विचार जातात. द्वेष जातो. राग द्वेष हे दोन्ही जातात. राग म्हणजे त्याच्याबद्दलची आसक्ती. प्रेम प्रेम जात नाही, आसक्ती जाते, हे लक्षात घ्यायचं. नाही तर प्रेम गेले तर प्रॉब्लेम होऊन जाईल. प्रेम राहतं पण आसक्ती जाते. माझं 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 हे जे आपलं चालतं ना, आणि त्या माझेपणामुळे आपली आसक्ती वाढत जाते, ज्याला ममत्व असं म्हणतात. मम म्हणजे माझं, माझेपणा. हे ममत्व आपल्याला घालवायचं आणि त्याच्यासाठी हा सगळा विचार संतांनी जो वेगवेगळा सांगितलेला आहे तो उपयोगी पडतो. इतर जे आहेत ज्यांना मी इतर समजते ते देखील आत्मतत्वच आहेत. शरीर अनात्म आहे. हा आत्मानात्म विवेक जागृत आपल्याला ठेवता येतो. नित्यानित्य विवेक झाला, आत्मानात्म विवेक झाला, सारासार विवेक आहे. जगातलं सार काय आहे? आत्मतत्व आहे. असार काय आहे? मायेचं जे जे आहे ते असार आहे. असार जीवित केवळ माया. कवी म्हणतो रडगाणे हे गाऊ नका. रडगाणं नाही आहे, साधन आहे. हे वस्तुस्थिती आहे. आणि ही साधना आपल्याला करायची. ही साधना जर का आपण करू शकलो सतत, त्यांनी जर का हा आपण विचार ठेवलो, हा निगेटिव्ह विचार नाहीये.
कारण हा पॉझिटिव्ह कडे नेतो, पूर्णत्वाकडे नेतो. पूर्णत्वाकडे नेणारा विचार अपूर्ण असू शकत नाही. हा विचार आपल्याला पूर्णत्वाकडे घेऊन चाललेला आहे. मग असार आहे याचा अर्थ तिथे गुंतू नको. मनाला आपण सांगतो की ह्या गोष्टीत तू गुंतू नको, अडकू नको. तर कुठे अडक? त्या परमात्म्याकडे अडक. ते तुझं स्वरूप आहे हे मनाला सतत सांगणं. त्याने अहंकार, विक्षेप हे सगळे हळूहळू दूर व्हायला लागतात, हळूहळू जातात. त्याची एक खूण आहे की जगाचा परिणाम होत नाही. खूण आली की जगाचा बाध होतोय. बाध झाला असं आपल्याला एका क्षणी झाला आणि दुसऱ्या क्षणी नाही असं पटकन कळत नाही. त्याचे जे ताळे आहेत, ताळा घालतो ना आपण गणिताचा, उलट्या ह्यानी आपण जातो की नाही गणित, तर तसे हे ताळे आहेत काही की माझ्यावरती जगाच्या याचे किती परिणाम होत आहेत. माझ्या मनाप्रमाणे झालं नाही, मला किती खेद वाटतोय, मला कोणी अपमान केला, काही बोललं, मला किती त्रास होतोय. हे सगळे आपले विचार असतात. आणि जेव्हा आपली शांत स्थिती कायम राहते असं लक्षात येतं, तेव्हा त्याचा अर्थ जगाचा बाध झालेला आहे. देहाच्या अवस्थेचा, देहाच्या रोगांचा जर का मनावरती परिणाम होत नसला, आपली शांत स्थिती टिकत असली, तर त्याचा अर्थ असा आहे की देहतादात्म्य कमी व्हायला लागले. हा सगळा ताळा आहे आणि हा आपला आपल्यालाच आहे. कोणाला विचारायला जायचं नाही की मी कुठे आहे म्हणून. आपलं आपल्याला हे कळू शकतं ह्या पद्धतीने आपण विचार करायला लागलो तर. आणखीन असं जेव्हा होतं तर त्यावेळी प्रत्यक्ष समाधीचा अनुभव देखील त्याला येणं शक्य असतं. कारण त्याचा विक्षेप दोष कमी झालेला असतो, अहंकार कमी झालेला असतो आणि हळूहळू तो पूर्ण जाणंही शक्य असतं जर का ह्या पद्धतीने आपण विचार करत राहिलो तर. इथे पुढे ते सम्यक विवेक हा स्फुटबोधजन्यो विभज्य दृग्दृश्य पदार्थ तत्वम छिनत्ति मायाकृत मोहबंधम यस्माद विमुक्तस्य पुनर्न संस्कृती. हेच सांगतायत की आत्मा आणखी अनात्मा यांचं सतत पृथक्करण करायला लागतं. विच्छेदन नाही म्हणत, पृथक्करण करायला लागतं. काय आहे, आपण पृथक्करण अनेक गोष्टींचं करत असतो, सारखं करत असतो, आपल्याला नकळत करत असतो. हा चांगला, हा वाईट, हे असं, हे तसं चाललेलंच असतं आपलं पृथक्करण. आणखीन एक पृथक्करण सांगते. एकदा एक माझी मैत्रीण आली, मला म्हणाली की अगं मी अमुक अमुक हॉटेलात गेले होते, तिथे एक पदार्थ मी खाल्ला, त्याच्यात काय काय इन्ग्रेडियंट्स असतील ग, मला फार आवडलं, येतेस का माझ्या बरोबर? म्हटलं यायला माझी हरकत नाहीये, पण मला कळेल असं नाही. हे पृथक्करण मला जमेल असं नाही. हे चवीचं ते वेगळं असतं पृथक्करण करणं, की ह्याच्यात मीठ जास्त आहे का, ह्याच्यात मसाल्यातला कुठला जिन्नस जास्त आहे, हे जीभ जाणते. त्याच्यासाठी त्या जिभेला तेवढं लागतं, काय म्हणूया आपण, तीक्ष्णता लागते बुद्धीची, तशीच त्या सेन्सची पण लागते. जसं कानाला कोणाला ऐकू येतं जास्त चांगलं, कोणाला येत नाही, त्याची क्षमता असते. त्याप्रमाणे जातं. पृथक्करणाची ही क्षमता आहे आणि ही इथे पृथक्करणाची क्षमता जी आहे ती बुद्धीची आहे. आत्मानात्म विवेक हे पृथक्करण आहे आणि हे पृथक्करण जे आहे हे बुद्धीने करायला लागतं. बुद्धीला ज्ञान होत नाही खरं आहे, पण बुद्धीने अशा पद्धतीने विचार केल्याशिवाय ज्ञान होऊ शकत. बुद्धीचा रोल फार मोठा इथे. ह्या पृथक्करणाला शुद्ध बुद्धी लागते आणि शुद्ध बुद्धी निष्काम कर्मानी होते. परत परत सगळं आपण तिथेच पोचतो की ह्या ज्या पायऱ्या आहेत यातली कुठलीही पायरी आपल्याला एकदम उडी मारून जाता येत नाही. जिने आपण एक एक पायरी चुकवत, दोन दोन पायऱ्या चुकवत देखील उड्या मारत जाणं शक्य असतं, तसं ह्याला नाही करताय. इथे ज्या पायऱ्या आहेत त्या एखादी पायरी आपण पटकन ओलांडू अभ्यासाने, पण प्रत्येक पायरी ही लागणारच आहे. ह्या पद्धतीनेच आपल्याला जायला लागतं. हा पृथक्करण करून त्यांच्या तादात्म्याचा अध्यास झालेला आहे. दृक दृश्य पदार्थ तत्व. दृक
आणखी दृश्य. दृक म्हणजे काय? आत्मतत्व. आणि दृश्य, आत्मा अनात्मा यांचा विवेक, त्याचं पृथक्करण करायचंय. जी मी अनात्म आहे त्याचा मी अध्यास करते त्या आत्मतत्वावरती. अहंकार जो आहे म्हणजे मी करते, वास्तविक कोण करत असतं? त्या आत्म्याच्या सत्तेवर सगळं चाललेलं असतं. पण मी काय म्हणते की मी करते म्हणजे तो अहंकार, तिथे त्या चैतन्याचा अध्यास झाला आणि चैतन्यावरती त्या अहंकाराचा अध्यास झाला. ह्याला परस्परांचा परस्परावरती झालेला अध्यास म्हणतात. आणखीन हा तादात्म्य पावतात. ते एकमेकात इतके बेमालूम मिसळलेले आहेत की त्यांना वेगळं करणं फार कठीण जातं. केवळ ते शुद्ध आणखीन स्वच्छ आणखीन तीक्ष्ण बुद्धीने शक्य असतं. तर त्याच आपलं विवेचन चाललेलं आहे की ह्या तादात्म्य अध्यास जो झालेला आहे, तर त्या अध्यासाचा आणखीन पर्यायाने तादात्म्याचा आपल्याला त्याग करायचा. मीच म्हणजे अहंकार रूपी मी, आत्मा स्वतःला समजते, देह स्वतःला समजते, हे तादात्म्य आहे. हे तादात्म्य आपल्याला केवळ ह्या विवेकाने काढता येत, घालवता येतं. आणि हा विवेक जर का आपण पूर्णपणे वापरला, व्यवस्थित वापरला, तर मायेची जी आवरण शक्ती आहे तिच्यामुळे हा अविवेक मुळात झालेला आहे. अविवेक म्हणजे काय? जे नाही ते आपण स्वतःला समजतोय. मी देह नाहीये, मी आत्मतत्व आहे. पण तरी तादात्म्य काय झालेलं आहे? भ्रमजन्य येते. अगदी पूर्णपणे अध्यासिक तादात्म्य आहे, पण तरी तादात्म्य आहे. मी स्वतःला देहाहून वेगळी समजतच नाही. हा जातो जर का विवेक सतत वापरला, अखंड विवेक केला, तर हा अविवेक जातो म्हणजे तादात्म्य जातं. आणखीन तादात्म्य हे गेलं की ते जे आवरण दोष आहे तो आपला जातो. आणि त्याचा परिणाम म्हणून संसार पुन्हा प्राप्त होत नाही, म्हणजे भवबंधातून मुक्तता मिळते, म्हणजे दृढ अपरिवर्तनीय अपरोक्ष ज्ञान होतं. आणि ह्या संसार बंधातून पूर्ण मुक्तता मिळते, कारण मी कोण आहे हे मला कळते. आवरण दोषाचा नाश होतो, विक्षेपाचा लेश राहतो, तो जगाच्या दृष्टीने दिसतो, देहात मी राहत असते, पण त्यातलं सत्यत्व गेलेलं असतं. ह्या पद्धतीने मग अशी जेव्हा स्थिती येते तेव्हा पुन्हा जन्म याचा प्रश्नच येत नाही. कारण देहत्यागाच्या वेळी ज्याच्यामुळे पुन्हा जन्म येतो ते मन, बुद्धी, चित्त, अहंकार वगैरे जे आहेत ते तिथल्या तिथे आपापल्या कारणात विलीन होऊन जातात. मन वायू तत्वात गेलं, बुद्धी तेज तत्वात गेली, अहंकार पृथ्वी तत्वात गेला, चित्त जल तत्वात गेलं. असं सगळं जे घटक आहेत सूक्ष्म देहाचे ते आपापल्या कारणात विलीन होतात. पुढे जन्म घ्यायला, पुढे जायला काही शिल्लकच उरत नाहीये, अशी स्थिती होऊन जाते. आणखीन इथे मग सांगतात की परत जन्म येत नाही, संसारात मुक्तता येते, जीवन मुक्ती मिळते, विदेह मुक्ती सुद्धा मिळते. इथे आता आपण आज थांबूया, मुक्तीपर्यंत पोचलोय, पण त्याच्यासाठी परत परत विचार करायला लागतो. पुढल्या वेळेत ते बघूया. 347 पर्यंत आपण पोचलेले आहोत. हरिओम तत्सत. तुम्हाला पुन्हा एकदा नमस्कार ज्योत्स्नाताई. कोणाला प्रश्न असल्यास आपण आपला मायक्रोफोन ऑन करून प्रश्न विचारू शकता. इथे एक एक प्रश्न आहे मला की नव्याने कळलं मला की विक्षेप शक्तीचं कार्य सुरू राहतं. तर त्याच्या अनुषंगाने प्रश्न होता की आपला जो कठोपनिषदातली जी श्लोक आहे, परांची खाणी वर्तृण स्वयंभू, आणि तिथे धीराचं जे वर्णन केलंय ज्यांनी अं, आत कश्चित धीर अमृतत्वम हे अच्छन हो, आवृत्त चक्षु. हा, तर तिथे आवृत्त चक्षु जे म्हणलं आहे
ते चित्तवृत्ती निरोध अशा अर्थाने म्हणलं आहे की तिथे वेगळ्या अर्थाने तिथे त्याचा अर्थ घ्यायला पाहिजे, कारण की शंकराचार्यांच्या भाष्यात विवेक, त्याचा अर्थ वेगळा. हा. वैराग्य आणि विवेक. आवृत्त काय आहे, परांची खाणी व्यतृणच स्वयंभू म्हणजे ब्रह्मदेवानी इंद्रिय बाहेर धावणारी केलेली आहे. पण आवृत्त चक्षु म्हणजे ती इंद्रिय आत वळवून डोळे झाकून, थोडक्यात आवृत्त म्हणजे काय करायचंय, डोळे हम्म. बंद करायचे आहेत ना, राईट. म्हणजे इंद्रिय सगळी आवरायची. जी भगवंतांनी ब्रह्मदेवानी निर्मितीच्या वेळेस सृष्टी चालावी ह्या दृष्टीने त्यांना बहिर्मुख करून ठेवलेलं आहे, ती अंतर्मुख करायची म्हणजे आवृत्त चक्षु करायची. आणखीन धीर म्हणजे धैर्यवान, याला धैर्य लागतं ना. इंद्रियांना विषयांपासून दूर करायला धैर्य लागतं, विवेक लागतो, तसं धैर्य लागतं. आणि आपल्याला मन, बुद्धी, बळ लागतं त्याचं. वीक जो असतो तर त्याच्या आहारी जातो तो. पण नाही मी जाणार हे जो निश्चय लागतो, असा कश्चित धीर हा अमृतत्व ही ऐच्छन, अमृतत्वाची इच्छा करणारा कोणीतरी धीर, ज्याचं मन बलवान आहे, बुद्धी बलवान आहे. बलवान नसली तरी करता येते नामाने, न कळे ते कळू येईल उगले नामे या विठ्ठले एकाची. सगळं शक्य असतं, फक्त इच्छा लागते. आणि तसं जर का केलं तर आवृत्त चक्षु होऊन ती परांची खाणी जे केलेलं आहे स्वयंभूनी, त्याला काउंटर ऍक्ट करताय. अच्छा, आलं लक्षात. कारण की तिथे म्हणून मी विक्षेप शक्ती जागी राहते अशी त्याच्याशी सांगड घालायचा प्रयत्न करत होतो, तर तिथे विक्षेप शक्ती जागी राहते ती प्रारब्ध, प्रारब्ध प्रारब्ध. असेपर्यंत देह राहणार आहे की नाही. अच्छा. हम्म. जीवनमुक्ताचा देखील देह राहतो, कारण प्रारब्ध आहे. प्रारब्ध जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत देह राहतोय. हा देह द्वैतात राहणार आहे की नाही, होय. म्हणजे तिथे विक्षेप आहेच की नाही. हा विक्षेप बाधित झालेला आहे, एवढं लक्षात बाधित घ्यायचं. झालेला आहे. ते तो म्हणून त्याला राहतो. अविद्यालेश राहतो असं शास्त्र सांगतं. हम्म. प्रारब्ध राहतं, प्रारब्धाने जे चालायचं ते चालू राहतं, पण त्याच्यात तो मी करतो ह्या भावनेने नसतो. हम्म. देह तरी वरिचिनीकडे आपुलिया परी हिंडे, हे त्याचं असतं. परी बैसका न मोडे मानसी, हा विक्षेप बाधित झाले. धन्यवाद. मला एक प्रश्न आहे ज्योत्स्नाताई. मी हा अग्नी राजाकडून, कॅलिफोर्निया. तुम्ही सांगितलं की परमार्थाचा विषय आपण हा चौफेर अभ्यास करायला लागेल, पण आणि तुम्ही हे पण म्हणालात की आपल्याला विचार आणि विचाराने वैराग्य आणि मग जगाचं सत्यत्व काढून घेणं आणि मायेचं आवरण आपण विवेकाने दूर करणं किंवा नामाचं अवलंबन घेऊन अनुसंधान साधणं, ह्या सगळ्या गोष्टी करणं हम्म, आपल्याला आवश्यक आहे. पण या हम्म. सगळ्यांमध्ये जर क्रम लावायचा झाला जीवनामध्ये ऍप्लिकेशनच्या दृष्टीने, तर कुठून सुरुवात करावी? खरं सांगू, सुरुवात तुम्ही केलेलीच आहे. जेव्हा आपण ऐकायला जातो, आपल्याला इच्छा झालेली आहे की नाही. हा हा. इच्छा झालेली आहे याचा अर्थ मोक्षेच्छा आहे. काय आहे हे जाणून घ्यायची इच्छा झालेली आहे, म्हणजे कुठेतरी काहीतरी जिज्ञासा ज्याला म्हणतात, पहिली पायरी आहे ती जिज्ञासा आहे. आणि त्याच्यातून आपण अभ्यास करायला लागतो. हे काय आहे हे जाणून घेतो. आपलं पहिली पायरी म्हणजे कुठे सुरुवात करायची, हे सगळे जे विचार आहेत हे ईश्वर कृपेची लक्षणं असतात. आणखीन आपली ही जिज्ञासा जागृत झाली याचा अर्थ आपण आता म्हटलं तसं नामाने हे सगळे हातात हात घालून जाणारे आहेत. इथे सुरुवात करायची आणखी मग इथे इथपर्यंत पोचलो की अमुक अवलंब करायचा असं नाहीये. चौफेर जे म्हटलं ते नामस्मरण चालू ठेवायचं, ग्रंथ वाचन सुरू ठेवायचं, श्रवण सुरू ठेवायचं, इंद्रियांना आवरणं सुरू ठेवायचं, हे आलं. सगळं ऍट अ टाइम चालतं.
हे झाल्यानंतर ते करू ह्या पद्धतीने होत नाही. आलं लक्षात. धन्यवाद. आणखीन एक प्रश्न मला सुचला. तो म्हणजे इथे या शेवटच्या श्लोकात जो आलाय, परस्पर तादात्म्य अध्यास आणि आवरण शक्ती, ह्याचा तुम्ही ह्याच्याबद्दल काही कनेक्शन आहे का, ते सांगू शकाल का? की तेच म्हणजे तेच सांगायचं की चिदाभासावर एक आवरण आहे, त्यामुळे त्याचा तो अध्यास झालेला आहे, अशा अर्थानेच त्याचा अर्थ घ्यायचा का? चिदाभासावरती आवरण नाहीये, स्वरूपावरती आवरण आहे. स्वरूपावर. चिदाभास हे हा आणखीन तो म्हणजे त्याला काय वाटतं की मी देह आहे, बरोबर हम्म, आहे. हम्म, म्हणजे आत्मतत्वाचा अध्यास देहावरती होतो. आणखीन देहाच्या काय म्हणूया, सॉरी माझाच क्षणभर गोंधळ झाला. ब्रह्म जे आहे, तर ब्रह्माचा म्हणजे चैतन्याचा अध्यास आपण शरीरावरती करतो की नाही? होय. शरीर चेतन आपल्याला वाटतं. हो. आणखीन शरीर वास्तविक नाहीये, त्याचा अध्यास आपण आत्मतत्वावरती करतो. आत्मा आहे कुठे, मला दिसतोय कुठे? ते मी आहे असं वाटतं, शरीर मी आहे. हम्म. हे परस्परांवरती अध्यास होतात आणि तादात्म्य होतं तिथे. मीच देह हे तादात्म्य आहे. मी वेगळी आहे, चिदाभास रूपाने माझ्यात जीवत्व आहे. चिदाभास वगैरे हे सोड तू एक वेळ, पण मी आत्मतत्व आहे, मी ब्रह्मतत्व आहे, आत्माच ब्रह्म आहे, मी सगळीकडे व्यापून आहे. हा विचार जो आहे, हा तो तादात्म्य घालवायला उपयोगी पडतो. मीची सकळ विस्तार आहे लो भूमंडळी म्हणून आत्मारामात म्हटलंय ना शिष्यानी. हा संबंध जो आहे, हा भ्रमजन्य आहे. हा एक तादात्म्य जे आहे हे सत्य नाहीये. म्हणजे पाणी पाण्यात मिसळलं की त्याच्यात तादात्म्य होतं, खरं तादात्म्य होतं तिथे, बरोबर आहे. पण जोपर्यंत बर्फ या स्वरूपात ते वेगळं आपण मानतोय, तोपर्यंत एकमेकात मिसळेल का? बर्फ वेगळाच राहणार आहे. त्यांनी नाम आणखीन रूप धारण केलेलं आहे आणि तो स्वतःला वेगळा समजायला लागेल. तसं आपण स्वतःला वेगळे समजतोय. वास्तविक आपण एकरूप आहोत, पण हे आपण विसरलोय. ज्यावेळी बर्फाला कळतं की मी पाणीच आहे, तो मिसळून जाईल. मग हा त्यांचा जो अध्यास आहे तो जसा भ्रम आहे, तसाच हा आपला अध्यास केवळ भ्रम आहे. आणखीन निसंशय जेव्हा आपण होतो या बाबतीत, तेव्हा तो तादात्म्याचा अध्यास जातो. आणखीन अध्यास गेला म्हणजेच तादात्म्य जातो, तोपर्यंत ते तादात्म्य जात नाही. आम्ही प्रश्न विचारताना कदाचित चुकलो. मला असं विचारायचं होतं की आवरण शक्ती आणि अविचार हे एकच आहे, असा एक आवरण विचार आला. शक्तीमुळे अविचार येतो. आवरण शक्ती, अच्छा. हे बघ, स्वरूप झाकलं, पदार्थावरती झाकण टाकलं की त्याचं स्वरूप मला कळत नाही, ते काय आहे त्याच्या खाली. चादर टाकली कशावरती तरी, लोडावरती, तिथे माणूस आहे का काय आहे मला कळणार आहे का? म्हणजे अविचार झाला की नाही? सत्य स्वरूप कळलं नाही म्हणजे अविचार झाला. तर कशामुळे झाला? आवरणामुळे झाला. सत्य स्वरूप कळणं हे आवरण आहे. आणखीन त्याच्यामुळे नाही ते भासणं हा अविवेक, विक्षेप. अविवेकाच्यामुळे विक्षेप होतो आणि म्हणून त्याला मोह असं नाव आहे. आणखीन तो अनादी आहे, कारण आवरण अनादी, म्हणून हा मोह अनादी आहे स्वरूपाच्या बद्दलचा. मला स्वरूप कळत नाही, हा मोह आहे. आणि या मोहातून बाकीचं सगळं जन्म घेतं, विक्षेप वगैरे. मोह झाल्यावर सत्य स्वरूप कळत नाही, नाही ते भासायला लागतं. धन्यवाद.
थांबायचं मग? चालेल, कोणाला प्रश्न असल्यास थांबू. शेवटचा श्लोक. भावी पूर्ण माहिती कृपा गुरु मजवरी, प्रार्थित भावे तुला. वारी सर्व रिष्ट नेऊन लया, संमोह जो वाढला. अज्ञानांध जनासी मुक्त करुणी, शांती पदी बैसवी. विनती हीच असे न मागत तुझे, भक्ती तुझी ही हवे. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय श्रीराम. जय श्रीराम.